वाड्या शहरामध्ये आपण नेहमी पाहतोय की अनेक ठिकाणी बेकरी आपण पाहतोय। वाडा तालुक्यातील बऱ्याच ठिकाणी पाहाल तर स्वच्छता पाहायला मिळणार नाही। मात्र ही या ठिकाणी मी बेकरीची व्हिजिट केली। काय नाव तुमचं? मालक काय? गौरांग नितीन म्हात्रे। अच्छा, हे मालक आहेत या बेकरीचे। नित्यानंद बेकरी म्हणून इथे आहे, चालू केलेली आहे। साधारणतः कधी चालू केली आपण? जून महिन्यात चालू केली। जून महिन्यात चालू केली। या बेकरीचे वैशिष्ट्य म्हणजे इथे असलेली स्वच्छता, साफसफाई आपण पाहाल तर अतिशय एकदम व्यवस्थित आहे। आणि हे इलेक्ट्रॉनिक मशीन आणलेलं आहे कॅनॉन कंपनीचं, जे बेकरीसाठी त्यांना आवश्यक आहे। ह्या सगळ्या ज्या वस्तू आपण पाहतोय, मिक्सर मशीन जे आपण एकदम म्हणजे स्वच्छ सुद्धा करू शकतो, हायजेनिक पद्धतीने म्हणजे या ठिकाणी बेकरीचे वस्तू फूड्स बनवून मिळतील असं त्यांचं म्हणणं आहे। आणि वस्तू सुद्धा क्वालिटी रूपाने आहेत। आपण पाहू शकताय पूर्ण हा बेकरीचा त्यांनी सुंदर असा हा एक छोटा स्किल उभा केलेला आहे। मराठी माणूस आपण पाहतोय तर सहसा बेकरीच्या व्यवसायामध्ये दिसत नाही, मात्र या ठिकाणी बेकरीचा व्यवसाय करणारा हा आपला मराठी उद्योजक एक यांनी सुरुवात केलेली आहे चांगल्या प्रकारे। हे पाव आपण बनवलेले आहेत का? अच्छा, दिवसातून किती पाव असे बनवता तुम्ही? आपल्याला 10 मिनिटांमध्ये आपण 2000 पर्यंत पाव बनवू शकतो। अच्छा, आपण वाडे शहरामध्ये तात्पुरता जेवढे पण वडापाव आले, जो वडापाव आपला पूर्ण जिल्ह्यामध्ये नव्हे तर महाराष्ट्रात फेमस आहे, तर त्या लोकांसाठी आपण आपले पाव प्रोव्हाइड करतोय। पण त्याचबरोबर कुकीज, बिस्किट, त्याच्यानंतर नानखटाई, त्यानंतर बटर, टोस्ट आणि खारी असे वेगवेगळे पदार्थ सुद्धा आपल्या इथे तयार केले जातात। अच्छा, हे टोस्ट आहेत का सगळे? टोस्ट। अच्छा, आणि हे छोटे टोस्ट आहे, कसे आहेत? रेट काय आहे याचं? हे आपल्या लोकांसाठी, म्हणजे जे लोक आपल्या इथून बाहेर जातात घेण्यासाठी, त्यासाठी एकदम कमी भावामध्ये, म्हणजे जवळ 200 ते 250 रुपयापर्यंत आपण हे किलोच्या हिशोबी देतो। अच्छा, खूप छान। आम्ही टेस्ट केलं आहे, ही छोटी नानकटाई खूप छान टेस्टी वाटलेली आहे। नानकटे सुद्धा छान आहे। जे एकंदरीत आपण जे या ठिकाणी हा प्रोडक्ट बनवत आहात तो तुम्ही स्वतः लक्ष करून सगळं करतात का? बनवते सगळं आपल्या पद्धतीने। त्याचबरोबर लोकांना, आपल्या जवळचे जे लोक आहेत त्यांना आपण कशा पद्धतीने रोजगार निर्माण करू शकू यासाठी पण माझा कल जास्त असणार आहे यापुढे सुद्धा। आणि आपल्या इथून जे शहर आपलं बोललं जातं की वाडा तालुका आहे, ही वडापावसाठी फेमस आहे, व त्या दृष्टीने आमचे प्रयत्न चालू राहतील। त्याला अजून कसं क्वालिटी किंवा त्याचा दर्जा कसा आपण पुढे घेऊन जाऊ यासाठी माझा कल असेल।